मुळामध्ये हा 12:30च्या दरम्यानी प्रकार घडला. याची माहिती घ्यायला थोडा वेळ आम्हालाही लागला, परंतु आमचे आमदार, आमचे इथले नगरसेवक, मी आमच्या सगळ्या नवीन नगरसेवक सगळे साईटवर आले. साईटवर आल्यानंतर त्यांनी चौकशा केल्या, मी माहिती घेतली. मेट्रो 4 लाईनचं काम चालू होतं, जे माझ्या माहितीप्रमाणे 15-16 वर्ष रखडलेलं काम होतं. माझ्या माहितीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर 2022च्या एंडला पळून गेला, म्हणजे 2-3 कॉन्ट्रॅक्टर नक्की पळून गेलेत. आता हे पळून गेलेले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्याची माहिती आली पाहिजे. त्याप्रमाणे 15-16 वर्ष तो का रखडला याची माहिती आली पाहिजे. ज्या पद्धतीने ज्याला आपण मेट्रोला एकत्रित करण्याचा जो ब्रिज आहे आणि त्याच्यावर त्याला स्लॅब म्हणूया, ती पॅराफिट वॉल म्हणूया, काय जे असेल ते, कारण त्या टेक्निकली वर्ड मला माहिती नाही, पण हादसा घडला एवढा नक्की. आणि त्या अपघातात एक हकनाक जो बिचारा जोनपूरवरना इथे लग्नाला म्हणून आला आणि त्याला एका कॉन्ट्रॅक्टरच्या आणि MMRDAच्या चुकीमुळे, ज्यांचं सुपरविजन त्यांच्याकडे आहे, त्यांच्या चुकीमुळे त्याचा जीव गेलेला आहे. प्रत्येक वेळेला समिती नेमतो, मग 5 लाख डिक्लेअर होतात, ते 5 लाख मिळतात का हेही कळत नाही. कधी समिती डिक्लेअर होते त्याचं नंतर काय होतं कोणी फॉलोअप देत नाहीत, घेत नाहीत. तर मला वाटतं अशा पद्धतीने जो निष्काळजीपणा MMRDAच्या अधिकाऱ्यांनी किंवा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांवर पण आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर पण. आणि त्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून जी व्यक्ती आता मृत्युमुखी पावली आहे तिच्या घराची पूर्ण, तिच्या कुटुंबाची, आणि 2 व्यक्ती अजूनही सिरियस आहेत, ह्या तिघांच्याही कुटुंबातली माहिती उद्याच्या उद्या या MMRDAने किंवा राज्य सरकारने डिक्लेअर करावी. आणि त्यांच्या कुटुंबातल्या ज्यांचा मृत्यू पावलाय, भले ते जौनपूरला असतील, पण राज्य सरकारच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीपणामध्ये घडलं, हे सगळं घडलंय, तर त्याला राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं. कारण जेव्हा एखादा कुटुंबातला, आणि ते तर सरपंच होते, सरपंच असतील तर तो कुटुंबाचा केवढा मोठा आधार होता, तो एका गावाचा आधार होता, असा आधारवड निघून गेलाय. 2 जण आजही सिरियस आहे असं मला कळतंय. या तिघांचाही सरकार म्हणून, संवेदनशील सरकार आहे असं म्हणून चालणार नाही, की संवेदनपणा कृतीतून दिसू दे. त्यांना तुमच्या राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्या. आणि मृत्यूची किंमत 5 लाख, आपण 2022 पासून जे ऐकतोय घोडेबाजार, तो जर खासदार आमदाराला एवढा मोठा घोडेबाजार असेल असं आम्ही ऐकतोय, त्या ऐकिवात बातमींवर. कारण एका आमदारांनी स्टेजवरून सांगितलं होतं की बघा आम्हाला एवढ्याची ऑफर आली आणि आम्ही नाकारली आहे, आणि आम्हाला आता 100 करोडची जरी ऑफर आली तरी मी तयार होणार नाही. म्हणजे हा आकडा तिथपर्यंत पोहोचलाय. आणि जर करोडचे आकडे या घोडेबाजारात असतील तर लाखांनी मेलेल्या माणसाचं तुम्ही कसं काय करताय? त्यामुळे त्या माणसाला कायम स्वरूपी त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला राज्य सरकारने सेवेत सामावून घ्यावं. आणि हा निष्काळजीपणा जो मेट्रोचा, बघा आम्ही कधीच, म्हणजे काही लोक आता ती जी काही कुठल्याही विकास कामांना आमचा ना नसतो, पण त्या विकास कामाबरोबर भकास जर कोणाचं जीवन होणार असेल तर पहिला विकास कसा आहे तो तर दाखवा. कारण आपण पावसाळ्यात पाहिलं मेट्रो वडाळा, तिथे पण अशीच बंद झाली, लोक खासावीत झाली, मरायची बाकी होती, लोकांनी काचा फोडल्या आणि बाहेर आले. त्याच्यावरनं अजूनही MMRDAचे अधिकारी किंवा ज्याच्यावर जे कोण मंत्री महोदय का नाही सिरियस होत आहेत या गोष्टीवर? MMRDAच्या
अधिकाऱ्यांना स्ट्रिक्टली या गोष्टीचं का नाही काम करायला सांगत आहेत. त्यामुळे मला वाटतं आमच्या पक्षाच्या वतीने म्हणा, मुंबईकर या नात्याने म्हणा, आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो. काही यापूर्वी तक्रारी या सगळ्या कामासंदर्भात करण्यात आल्या होत्या, मात्र त्याचं दुर्लक्ष झाल्याची या घटनेत मी तोच प्रश्न विचारला. ज्यांच्या अख्ख्या खातीरमध्ये हे डिपार्टमेंट येतं ते सगळे HOD, सगळे मंत्री महोदय, त्याच्यावर असलेले मंत्री का सिरियसली ही बाब घेत नाही. आणि ज्या पद्धतीने 2022च्या नंतर जो घोडेबाजार झाला तो एका आमदाराच्या तोंडून आम्ही ऐकला, म्हणून तो एक शब्द रूढ झाला, प्रचलित झाला. 50 खोके आणि तो रूढ झाला, प्रचलित झाला. तर ते आम्ही नाही म्हटलं होतं, ते त्यांच्या आमदारांनी भर स्टेजवर शिवसेनेत आहोत सांगून उद्धवजींबरोबर मी आहे एवढ्याची ऑफर आली, पण मी गेलो ना आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. मी नाव नाही घेणार, तुम्हाला कळलं असेल. ह्याच्यावर ना आम्हाला कळलं केवढ्याचा घोडेबाजार झाला. का कोणीतरी विचारतात मोजायला आले का, मोजायला यायची गरज नाही. मी पैसा मारून नको ते काम केलंय. त्यामुळे या गोष्टीवर मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री जे त्यांच्या हत्या खातीरमध्ये डिपार्टमेंट येतंय असं कळतंय तर सिरियस का नाही होत. आणि एखाद्या मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीला 5 लाखावर त्याची बोलवण करायची, त्याचं कुटुंब आता ह्याच्यापुढे कुठल्या गोष्टीला फेस करणार आहे, म्हणजे त्यांना काय काय परिस्थिती बघावी लागणार आहे. एक आधारवड अख्ख्या कुटुंबाचा, गावाचा गेलाय. आणि ते जौनपूर, त्याच्यामध्ये आमचे सन्माननीय पंतप्रधान निवडणूक लढून जिंकून आलेले आहेत. त्या गावाचा, त्या जिल्ह्याचा नका नाही एवढा अपमान करू. काही एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ज्या वेळेला स्लॅबचा भाग कोसळला त्यावेळेला कुठलंही काम नव्हतं चालू, आणि अशा पद्धतीचा ठेवलेला जर भाग कोसळत असेल तर ते भाग ना, असं मला महापौरांच्या बोलण्यावरनं कळलं की काल ते काम झालं होतं. हा निष्काळजीपणा आहे हे आपल्या महापौरांनी कबूल केलं आहे. मग आपल्या महापौरांनी कबूल केलं आहे तर निष्काळजीपणा ज्या MA-मराठीने केला आहे, निष्काळजीपणा ज्या मंत्री त्यांच्या तुम्ही काय करणार आहात, त्या सगळ्या HOD वरच्या अधिकाऱ्यांचा तुम्ही काय करणार आहात. इथे मुंबई महापालिकेचा रोलच नाही, मुंबई महापालिकेचा रोल नाही, हा MA-मराठीचा रोल आहे जास्त तो. तर मग आम्ही ब्रीज प्रस्तावलेले असतीलही, 14 वर्ष रखडला, त्याची कारणं लोकांना त्यांनी दिली पाहिजे. इथे स्थानिक लोक विचारत आहेत, कारण स्थानिक लेवलला जास्त प्रश्न असतात. काही काँग्रेसच्या कोणाच्याच त्याच्यावरती गांभीर्याने घेतच नाही हे दिसतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सगबाळ एक वादग्रस्त विधान केलं आहे. खरं तर त्यांनी असं म्हटलं टिपू सुलतानची तुलना आहे छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्या आहेत. कशा पद्धतीने एकंदरीत पाहता. मी तुम्हाला सांगू का, हा आज मृत्युमुखी पडलेल्या लोकांना आपण पाहायला आलोय. आणि मी मागच्या वादग्रस्त हे जे सगळं चाललंय तेव्हा मी महापौर पण होती. मुळामध्ये गडे मुडदे ज्याला म्हणतो ना इतिहास, तो होऊन गेलाय. आता पहिलं वर्तमान बोला, मुंबईकरांचं जे चाललंय, महाराष्ट्रात चाललंय, वर्तमान बोला, देशात काय चाललंय. कान बधीर व्हायची वेळ आली. लोक म्हणतात त्या बातम्या ऐकून, खऱ्या खोट्या त्यानंतर खोटे खोटे आरोप करण्यामध्ये तुम्ही माहीर. त्याच्यामध्ये काय काय भोगायला लागतं ते आम्हालाही, मला विचारा. त्यामुळे मला असं वाटतं ह्या नको त्या इतिहासावर जो रचला गेलाय, मग तो चांगला की वाईट, त्याच्यावर आत्ता का बोलावं. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही, कोणाबरोबरच. मग ते ज्याला म्हणतात ना, नाही ना, आपण त्याचं नाव पण नको घेऊया, क्रूर कर्म वगैरे जे काय तुम्ही इतिहास म्हटलाय ते आम्ही नाही, म्हणजे आम्ही वाचलाय. त्यामुळे मला त्या गोष्टीवर बोलायचंच नाही. पण मी परत सांगेन, कोणी असू दे, कोणी, छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी कोणाबरोबरच करू नका, हे निषेधार्थ है. आज घटना घटी है, आप स्पॉट पे पहुंची हैं, इस तरीके की घटना लगातार घट रही है. इससे पहले हमने देखा कि वडाला में किस तरीके से ट्रेन जो है अटक गई थी, काफी लोगों को नुकसान झेलना पड़ा था. बताएं.
मैंने मराठी में वही कहा है कि जो हमारी माननीय महापौर है उन्होंने भी कहा है कि ये गलत है। जिसको हम कहते हैं कि ध्यान ही नहीं देने का, जान जाए चले जाए, हमें कुछ फर्क नहीं गिरता है। मुझे लगता है इसके ऊपर हमने तो निषेध तो व्यक्त किया है, लेकिन 2022 से लेके आज तक जो महाराष्ट्र में घोड़ेबाजार हो रहा है और उनके ही एमएलए ने भर सभा में कहा था कि 50 करोड़ की ऑफर है, अभी 100 करोड़ की है, इसीलिए 50 करोड़ ये प्रचलित हुआ। किसी को पता नहीं था। और वो आपको पता है बहुत बाल वाला आमदार, मैं नाम नहीं ले, विशेषण बता रहे, तो उन्होंने कहा कि वो मिल रहा है, तो तभी लोगों को पता चला कि आमदार जा रहे हैं 50 करोड़ लेके उसके ऊपर। ये जान चली जाने के बाद लाखों में क्यों बात करते, करोड़ में उसकी जान की बात क्यों नहीं करते। और वो जौनपुर का था, जौनपुर जिला हमारे माननीय सम्मानीय पंतप्रधान वही बनारस और जौनपुर के बीच के इलाके से चुन के आए हैं। तो आप वो जिला का वो एक गांव का सरपंच था, तो उनका पंतप्रधान के वोटर हो गई शायद, उसका अपमान मत करो, लाखों में बात मत करो। अभी करोड़ की बात राजकीय होती है, आमदार के लिए, खासदार के लिए, तो वो सर्वसामान्य लोगों के लिए भी करोड़ की बात होनी चाहिए। ताई, या सरकार का भ्रष्टाचार उजागर हुआ है, ये बताता है कि भ्रष्टाचार में लिप्त कितनी है सरकार। देखो, अभी आज ही हमने देखा है 2 करोड़ का नहीं, 200 करोड़, 2000 करोड़, 3000 करोड़, क्या बात करें। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.